शिवपुराणाच्या अथांग विश्वात आपलं स्वागत आहे. आज आपण या प्राचीन ग्रंथाच्या गंभीर विश्लेषणासाठी जमलो आहोत. असा आपला उद्देश केवळ कथा ऐकणे नाही, तर एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधणं आहे. शिवपुराण आपल्याला वैश्विक गोंधळापासून आंतरिक शांततेपर्यंतचा मार्ग नेमकं कसं दाखवतं? आणि हा प्रश्नच खरं तर या चर्चेचा गाभा आहे. अच्छा. कारण शिवपुराण केवळ देवांच्या कथां सांगत नाही, तर ते अस्तित्व, अहंकार, सत्य आणि मुक्ती यावर एक प्रकारचं भाष्य आहे. म्हणजे इट्स मोर ऑफ अ फिलॉसॉफिकल टेक्स्ट. अगदी. आज आपण याच प्रवासाचे विविध टप्पे उलगडणार आहोत. आणि या प्रवासाची सुरुवात तर थेट सृष्टीच्या आरंभीच्या एका मोठ्या संघर्षातून होते. बरोबर. म्हणजे सृष्टीच्या दोन सर्वात मोठ्या शक्ती ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात मी मोठा की तू यावरून चक्क भांडण लागलं. हो हो. इथून पुढे काय झाले आहे ऐकायलाच हवं. ही कथाच मुळात मानवी अहंकाराचं एक वैश्विक रूप आहे. दोघेही स्वतःला सृष्टीचे जनक मानत होते आणि हा वाद इतका विकोपाला गेला की ते एकमेकांवर विनाशकारी अस्त्रांचा प्रयोग करू लागले. अरे बापरे. हो, म्हणजे विश्वावर प्रलय ओढवण्याची शक्यता निर्माण झाली होती. आणि मग त्या संघर्षाच्या ऐन मधोमध काहीतरी अकल्पनीय घडलं, बरोबर? अगदी. त्या दोघांच्या मध्ये एक विशाल, तेजस्वी आणि अनंत प्रकाशस्तंभ प्रकट झाला, ज्याला आपण ज्योतिर्लिंग म्हणतो. हो. त्या स्तंभाचा प्रकाश इतका प्रखर होता की दोघांची अस्त्र त्यात विलीन झाली आणि मग त्यातून एक आकाशवाणी झाली. काय? तुमच्यापैकी जो कोणी या स्तंभाचा आदी किंवा अंत शोधून काढेल तोच श्रेष्ठ ठरेल. वा. म्हणजे एका कॉस्मिक संघर्षाला एका कॉस्मिक आव्हानाने उत्तर दिलं गेलं. मग त्यांनी हे आव्हान स्वीकारलं. हो, अर्थातच. भगवान विष्णूंनी वराहाचं रूप धारण केलं आणि त्या स्तंभाचा तळ शोधण्यासाठी पाताळात गेले. आणि ब्रह्माजी? तर ब्रह्माजींनी हंसाचं रूप धारण केलं आणि त्याचं टोक शोधण्यासाठी आकाशात झेपावले. दोघेही हजारो वर्षे प्रवास करत राहिले, पण त्या स्तंभाचा अंत काही सापडेना. इथेच कथेला एक महत्वाचं वळण मिळतं. विष्णूंनी काय केलं? विष्णूंनी आपला पराभव मान्य केला. ते परत आले आणि त्यांनी प्रांजळपणे कबूल केलं की मला या तत्वाचा अंत सापडला नाही, हे माझ्या आकलनापलीकडचं आहे. त्यांनी सत्य स्वीकारलं. बरोबर, त्यांनी सत्य स्वीकारलं. पण ब्रह्माजींनी मात्र वेगळाच मार्ग निवडला. त्यांनी खोटं सांगितलं, नाही का? हो. त्यांना वरून खाली येणारं एक कितकीचं फूल दिसलं. अच्छा. त्यांनी त्या फुलाला खोटं बोलायला तयार केलं आणि परत येऊन दावा केला की मी या स्तंभाचं टोक पाहिलं आहे आणि हे कितकीचं फूल त्याची साक्षी आहे. आणि इथेच भगवान शिवाचं आगमन होतं. बरोबर. एका बाजूला सत्य स्वीकारणारे विष्णू आणि दुसऱ्या बाजूला विजयासाठी खोट्याचा आधार घेणारे ब्रह्मा. मग शिवांची प्रतिक्रिया काय होती? शिवाने विष्णूचा प्रामाणिकपणा पाहिला आणि ते इतके प्रसन्न झाले की त्यांनी विष्णूला स्वतःच्या बरोबरीचा मान दिला. पण ब्रह्माजींच्या असत्यामुळे ते प्रचंड क्रोधित झाले. त्या क्रोधातूनच भैरव प्रकट झाले. भैरव? आणि त्यांनी ब्रह्माजींचं ते 5वं मस्तक छाटलं, ज्याने खोटं उच्चारण केलं होतं. ही खूप मोठी शिक्षा आहे. म्हणजे एका खोट्यासाठी इतकी कठोर शिक्षा. या कथेचा सर्वात सुंदर भाग हाच आहे. ही शिक्षा केवळ एका व्यक्तीला नाही, तर एका प्रवृत्तीला आहे. अच्छा. शिवाने ब्रह्माजींना पूजेतून आणि उत्सवांमधून वगळले आणि खोट्या साक्षीसाठी केतकीच्या फुलालाही आपल्या पूजेतून वर्ज्य केले. यातून संदेश स्पष्ट आहे, परमात्म तत्वाच्या मार्गावर असत्याला अजिबात स्थान नाही. म्हणजे अहंकार आणि असत्य आपल्याला सत्यापासून म्हणजेच शिवापासून दूर नेतात. अगदी. पण मला एक प्रश्न पडतो. एकीकडे आपण पाहतो की ब्रह्माजींना एका खोट्यासाठी इतकी मोठी शिक्षा मिळाली. आजच्या जगात जिथे आपण पोस्ट ट्रूथ युगाबद्दल बोलतो, तिथे सत्य ही संकल्पनाच किती गुंतागुंतीची झाली आहे. खूप महत्वाचा मुद्दा आहे. या कथेचा आजच्या काळात काय अर्थ लागतो? ही कथा आपल्याला सांगते की सत्य हे सापेक्ष नाही, ते निरपेक्ष आहे. त्या ज्योतिर्लिंगाप्रमाणे अनंत आणि अखंड. आजच्या जगात जिथे प्रत्येकाचं स्वतःचं सत्य आहे, तिथे ही कथा आपल्याला स्वतःच्या मर्यादा ओळखायला आणि मला सर्व काही कळतं या अहंकारापासून दूर राहायला शिकवते. बरोबर. विष्णूंनी मला नाही कळालं हे मान्य केलं आणि ते शिवाच्या जवळ पोचले. हेच या कथेचं सार आहे. तर या वैश्विक कथेतून आपल्याला सत्य आणि निरंकार तत्वाचं महत्त्व कळतं. पण हे तर झालं वैश्विक पातळीवर. शिवपुराण या ज्ञानाला आपल्या रोजच्या आयुष्यात कसं आणायचं याबद्दलही काही सांगतं का? हो, नक्कीच. इथून आपण सदाचार या संकल्पनेकडे येतो, नाही का? अगदी. शिवपुराण म्हणतं की वैश्विक सत्य समजून घेण्यासाठी आधी वैयक्तिक जीवन शिस्तबद्ध हवं. सदाचाराचे नियम हेच सांगतात. जसं की पहाटे उठणं, देवतांचं स्मरण करणं,
स्नान करून शुद्ध होणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिकपणे धन कमवून कुटुंबाचं पालनपोषण करणं. म्हणजे ही फक्त कर्मकांडांची यादी नाही. अजिबात नाही. हे आपल्या ऊर्जेला योग्य दिशेने वळवण्याचे मार्ग आहेत. यात द्रव्यधर्म आणि भावधर्म असा उल्लेख आहे. या संकल्पना खूप आकर्षक वाटतात. हो, आणि यातली गंमत अशी आहे की धर्माला किती व्यावहारिक आणि भावनिक स्तरावर पाहिलं गेलं आहे. अच्छा. द्रव्यधर्म म्हणजे भौतिक कार्य, जसं की गरजूला दान देणं, विहीर किंवा मंदिर बांधणं, ही समाजाप्रती आपली जबाबदारी आहे. आणि भावधर्म? तर भावधर्म हा पूर्णपणे वैयक्तिक आहे. पूजा, जप, तीर्थयात्रा ही आपल्या आत्म्यासाठीची गुंतवणूक आहे. हां. शिवपुराणानुसार कलियुगात आपल्या कमाईचा 10वा भाग तरी धर्मकार्यासाठी म्हणजेच समाजासाठी वापरायला हवा. आणि पूजेच्या बाबतीत पार्थिव म्हणजे मातीच्या शिवलिंगाला सर्वश्रेष्ठ मानलं आहे. यामागे काही विशेष कारण आहे का? आहे ना. पार्थिव शिवलिंग आपल्याला आपल्या मुळांशी म्हणजे पृथ्वी तत्वाशी जोडतं. म्हणजे निसर्गाशी जवळीक साधण्याचा हा एक मार्ग आहे. अगदी बरोबर. हाच मुद्दा आहे. ते आपल्याला आठवण करून देतं की आपलं शरीरही मातीचंच आहे आणि एक दिवस ते मातीतच विलीन होणार आहे. ही क्षणभंगुरतेची जाणीव अहंकार कमी करायला मदत करते. म्हणूनच पार्थिव पूजेला इतकं महत्त्व आहे. पण मग यात वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या संख्येने शिवलिंगांची पूजा सांगितली आहे. जसं की मोक्षासाठी 1 कोटी. हे ऐकायला थोडं व्यावहारिक वाटतं. तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. म्हणजे हे अक्षरशः घ्यायचं की यामागे भक्तीची तीव्रता दाखवण्याचा हेतू आहे? बरोबर. हा गोंधळ अनेकांना होतो. 1 कोटी हा आकडा अक्षरशः घेण्यापेक्षा एक प्रतीक म्हणून पाहायला हवा. अच्छा. याचा अर्थ आहे मोक्षासाठी अत्यंत तीव्र, अविरत आणि पराकोटीची साधना आवश्यक आहे. ही संख्या साधनेची खोली आणि समर्पण दर्शवते, केवळ एक गणिती हिशोब नाही. हे स्पष्टीकरण महत्वाचं होतं. आता पूजेच्या इतर प्रतीकांबद्दल बोलूया. रुद्राक्ष आणि विभूती म्हणजे भस्म. अर्थपूर्ण आहेत. असं मानलं जातं की शिवाच्या डोळ्यांतून पडलेल्या अश्रूंमधून रुद्राक्षाची निर्मिती झाली. ते करुणेचं प्रतीक आहे. आणि भस्म? तर भस्म हे वैराग्याचं प्रतीक आहे. ते आपल्याला सतत आठवण करून देतं की सर्व भौतिक गोष्टी एक दिवस जळून राख होणार आहेत. म्हणजे कशातही जास्त अडकू नका. अगदी. रुद्राक्ष म्हणजे करुणा आणि भस्म म्हणजे वैराग्य. या दोघांना एकत्र धारण करून ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करणे. म्हणजे करुणा आणि वैराग्य यांचा समतोल साधत शिवाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणे. बरोबर. म्हणजे सदाचार आणि ही प्रतीकं आपल्याला वैयक्तिक पातळीवर शिवाशी जोडतात. पण जेव्हा जगात खूप अराजक माजते तेव्हा शिव स्वतः अवतार घेतात असंही शिवपुराणात म्हटलं आहे. हो. शिवपुराणात शिवाच्या 19 प्रमुख अवतारांचा उल्लेख आहे. प्रत्येक अवतार एका विशिष्ट कारणासाठी आहे. यातले काही प्रमुख अवतार कोणते? यातले 2 अवतार विशेष रोचक आहेत. हनुमान आणि पिप्पलाद. हनुमान. पण हनुमान तर रामाचे भक्त म्हणून प्रसिद्ध आहेत. ते शिवाचे अवतार कसे? हीच तर भारतीय अध्यात्माची सुंदरता आहे. इथे कोणतंही तत्व एकरेषीय नाही. कथा अशी आहे की जेव्हा विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले तेव्हा शिवाचे वीर्यपतन झाले. सप्तर्षींनी ते वीर्य अंजनीच्या गर्भात स्थापित केले आणि त्यातून हनुमानाचा जन्म झाला. अच्छा. आता यातला दार्शनिक भाग पहा. शिवाचा अवतार म्हणजे हनुमान हे विष्णूच्या अवताराची म्हणजे रामाची सेवा करतात. हो, बरोबर. याला हरिहर एकरूपता म्हणतात. हे शैव आणि वैष्णव पंथांमधील भेद मिटवून टाकते आणि सांगते की दोन्ही एकच अंतिम तत्वाची रूप आहेत. वा. म्हणजे एका अवताराच्या कथेमागे इतका गहन फिलॉसॉफिकल विचार दडलेला आहे. अगदी. आणि पिप्पलाद अवताराची कथा काय आहे? ती कथा त्याग आणि वारसा यावर भाष्य करते. ददीची ऋषींनी देवांना वज्र बनवण्यासाठी आपल्या अस्थिदान केल्या. हो, ही कथा माहितीये. त्यांच्या मृत्यूनंतर पत्नी सुवरच्या सती जाऊ लागली. तेव्हा आकाशवाणी झाली की तिच्या गर्भात ऋषींचा अंश आहे. जगाच्या कल्याणासाठी तिने आपला गर्भ फोडून बालकाला बाहेर काढले आणि मग सती गेली. ते बालक म्हणजे पिप्पलाद, जो शिवाचा अवतार होता. अरे देवा. या कथेतून पित्याचा त्याग, मातीचे बलिदान आणि त्यातून जगाच्या कल्याणासाठी जन्माला आलेला दैवी अंश दिसतो. या कथांमधून शिवाचं स्वरूप अधिक स्पष्ट होते. एका बाजूला तो वैरागी आहे तर दुसऱ्या बाजूला तो जगात हस्तक्षेप करून संतुलन साधतो. बरोबर. आणि हेच संतुलन कदाचित 12 ज्योतिर्लिंगांच्या संकल्पनेतही दिसतं. अगदी बरोबर.
सुरुवातीला आपण ज्या अनंत निराकार प्रकाश स्तंभाबद्दल बोललो हो, ती 12 ज्योतिर्लिंगे म्हणजे त्याच वैश्विक ऊर्जेची पृथ्वीवरील केंद्रे आहेत. जी संपूर्ण भारतभर पसरलेली आहेत. हो, उत्तरेला केदारनाथपासून दक्षिणेला रामेश्वरपर्यंत आणि पश्चिमेला सोमनाथपासून पूर्वेकडे वैद्यनाथपर्यंत. ही केवळ मंदिरं नाहीत, तर ती भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक एकतेची प्रतीकं आहेत. असं म्हणतात की प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं दर्शन एका विशिष्ट फळाशी जोडलेलं आहे. हो, आणि त्यामागेही एक तर्क आहे. उदाहरणार्थ सौराष्ट्रातील सोमनाथ. सोम म्हणजे चंद्र. चंद्रदेवांनी इथेच पूजा करून आपल्या क्षयरोगातून मुक्ती मिळवली होती. अच्छा, म्हणून आजही सोमनाथची पूजा रोगमुक्तीसाठी, विशेषतः मानसिक शांतीसाठी फलदायी मानली जाते. आणि महाकालेश्वर? उज्जैनचे महाकालेश्वर हे काळाचे म्हणजेच मृत्यूचे देव आहेत. तिथे दर्शन घेतल्याने अकाली मृत्यूचे भय दूर होते असे मानतात. काशी विश्वेश्वराच्या दर्शनाने मोक्ष मिळतो, कारण काशी हेच मुक्तीचं क्षेत्र मानले गेले आहे. म्हणजे ही स्थानं आणि त्यांच्याशी जोडलेल्या कथा भक्ताला त्या ऊर्जेशी अधिक चांगल्या प्रकारे जोडतात. अगदी. म्हणजे सुरुवातीचा तो एकच अनंत स्तंभ आता या 12 रूपांमध्ये भक्तांसाठी पृथ्वीवर उपलब्ध आहे. बरोबर. तो निराकार आता साकार आणि सुलभ झाला आहे. तो वैश्विक अनुभव आता वैयक्तिक झाला आहे. हाच ज्योतिर्लिंगांच्या संकल्पनेचा गाभा आहे. आजची ही चर्चा खरोखरच एका ताबडसासारखी होती. हां, ब्रह्मा विष्णूच्या वैश्विक संघर्षातून निर्माण झालेला अहंकार, त्याला सत्याच्या प्रकाशाने दूर करणारे ज्योतिर्लिंग, मग ते सत्य दैनंदिन जीवनात आणणारे सदाचाराचे नियम, आणि शेवटी त्या परमात्म तत्वाशी एकरूप होण्यासाठी अवतार आणि ज्योतिर्लिंगांचा आधार. एक पूर्ण वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. आणि या प्रवासाचा मूळ उद्देश हाच आहे: अहंकाराचा त्याग करून सत्याचा आणि भक्तीचा स्वीकार करणे. बरोबर. मग ते ज्योतिर्लिंगाचे अनंत स्वरूप असो किंवा रुद्राक्षासारखी बाह्य प्रतीके, सर्वांचा अंतिम हेतू आत्मिक शुद्धी आणि शिवाशी एकरूप होणे हाच आहे. शिवपुराण आपल्याला साकार आणि निराकार या दोन्ही उपासना पद्धतींचा सुंदर समन्वय दाखवते. अगदी बरोबर. निराकार ज्योतिर्लिंग आणि त्याचेच साकार रूप म्हणजे हे अवतार आणि मंदिरे. बरोबर. आणि श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो. हां. शिवपुराणात वर्णन केलेल्या सदाचार किंवा नीतिपूर्ण जीवनाच्या संकल्पना, जसे की प्रामाणिकपणे गमावणे, दान करणे, हो, वैराग्य आणि करुणा यांचा समतोल साधणे, ह्या संकल्पना आजच्या आधुनिक, वेगवान आणि अत्यंत स्पर्धात्मक जगात कितपत प्रासंगिक आहेत? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. या प्राचीन मूल्यांना आपण आपल्या आजच्या जीवनशैलीत खरंच सामावून घेऊ शकतो का? आणि जर हो, तर कसे?